गोंदिया जिल्ह्यात वाळूची सर्रास विनापरवाना तस्करी सुरू आहे। एकट्या सडक-अर्जुनी तालुक्याचा विचार केल्यास इथून वाहणारी चुलबंद नदी कोरडी पडली आहे आणि याचाच फायदा वाळू माफिया करून घेत आहेत। इथं 24 तास राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होतोय। यावर प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाही। सततच्या वाळू उत्खननामुळे नदीपात्रा शेजारच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हळूहळू नदीत सामावल्या जात आहेत। घाट दुसरीकडून लिलाव झाला आणि अर्ध्या ते 1 किलोमीटर नदीतून पूर्ण उपसा चालू आहे आणि ह्या उपशामुळे माझी पूर्ण शेती ह्या नदीपात्रात जाईल याची मला एवढी भीती आहे की माझ्यासमोर आशा पल्लवित होण्याची काही हेच नाही आहे, चान्सेसच नाही आहेत। माझे लहान झाड आहेत, त्यांना पाणी होऊ शकत नाही शेतीला। नदीला खूप रेती होती, पण ह्या अवैध उत्खननामुळे खूपच रेतीचा उपसा होत आहे, रात्रंदिवस उपसा होत आहे। सौंदर गावातल्या एकाच वाळू घाटाचा लिलाव झालाय, तर पिंपरी घाट, पळसगाव घाट, राखा घाट इथं लिलाव झालेला नाही। मात्र तरीही या घाटांमधून राजरोसपणे वाळूचा उपसा केला जातोय। त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच आहे, पण सोबत शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय। 3 ते 4 महिन्यापासून उत्खनन होत आहे आणि महसूल विभागाने काही प्रमाणात जरी कारवाई केली असतील, पण पूर्ण प्रमाणामध्ये जे रेती वाळू माफिया आहेत यांच्यावरती महसूल विभागाचं अजूनही दुर्लक्षच आहे। काही प्रमाणामध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे, परंतु या उत्खननामुळे इतका त्रास गावालाही होत आहे। माझ्या गावाचे रस्ते इतके वाईट झालेले आहेत की आपण त्या ठिकाणी मोटरसायकलने सोडा आता पायदळ जायला त्रास होत आहे। दिवसरात्र उत्खनन करणाऱ्या अवैध वाळू माफियांवर कुणाचंच नियंत्रण नसल्यामुळे गावातल्या रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे। मात्र प्रशासनाला वाळू माफियांवर कुठलंही नियंत्रण मिळवता आलेलं नाही। आपण ते अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी आतापर्यंत बऱ्याचशा त्या रेती घाटावरून बरेचसे ट्रॅक्टर पकडलेले आहेत, त्यांच्यावरती FIR सुद्धा केलेले आहेत आणि आमची कार्यालयामार्फत तशा टीम तयार केलेल्या आहेत ज्या रेती चोरीवरती आळा घालतात। प्रशासनानं वेळीच या वाळू माफियांच्या मुसक्या आवळणं गरजेचं झालंय, तरच शासनाचा महसूल वाचेल आणि शेतकऱ्यांच्या जमिनीही। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।